ठाकरे सेनेनं केले मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण. सरकारचा केला निषेध. काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गेली अनेक वर्ष गणेश भक्तांना गावी जाताना या खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याने ठाकरे सेनेने आज मुंबई गोवा महामार्गावर दक्षिण रायगडमधील लोणेरे येथे वृक्षारोपण करीत सरकारचा निषेध केला. मुंबई गोवा महामार्ग आणि सर्व्हिस रोडवर खड्डे पडले आहेत. रस्ता खराब झाला आहे. याकडे सरकार आणि लोकप्रतिनिधी बैठक आणि दौरे करीत आहेत. यावर जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी टीका केली. तर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाड लावत सरकार विरोधी घोषणा यावेळी देण्यात आल्या. दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज लोणेर या ठिकाणी जे रस्ता आहे, हा नॅशनल हायवे आहे जो गोवा मुंबई गोवा रोड आहे, या ठिकाणी रस्त्याची जी दुरावस्था आहे कायम आहे. किती कोणी वल्गना केल्यात, किती कोणी काही सांगितलं पत्रकार परिषद घेऊन, तरी देखील हे रस्ते काय अजूनपर्यंत झालेले नाही आहेत. आणि हे रस्त्यांमध्ये जे खड्डे आहेत, या खड्ड्यांमुळे इथल्या नागरिकांना जो मनस्ताप होतो आहे, जो त्यांच्या स्पाईनला त्रास होतो आहे, आजारपण वाढत आहेत, शारीरिक आजारपण वाढत आहेत. आणि हे कुठेतरी सरकारचं डोळे उघडले पाहिजेत. याच्यासाठी या ठिकाणी आम्ही आज या खड्ड्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे, जेणेकरून या सरकारचे डोळे उघडतील, ह्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील आणि ह्या ठिकाणी असणारे आमदार, खासदार, पालकमंत्री आणि जे काय बडे जाव स्वतःचं तयार करतात या ठिकाणी, ह्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. कारण यांना ह्या भागातील मतदारांनी निवडून दिलेलं आहे, ते याच्यासाठी दिलं की त्यांना बेसिक सुविधा ज्या आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. आणि ह्या बेसिक सुविधापासून प्रत्येक नागरिक आज वंचित आहे. आणि हे कुठेतरी या आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांना दाखवण्यासाठी आज हा मी उपक्रम या ठिकाणी केलेला आहे.